नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाउजचा कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर सुरुवातीला मी इथे 13 इंचाची उंची आहे, तर 1 इंच प्लस करून 14 वर खून करून घेतले। त्यानंतर एक 5.5 इंचावर खून करून घेतले मुंडा टाकण्यासाठी किंवा छातीचा चौथा भाग टाकण्यासाठी। या रेघेवर छातीचा चौथा भाग येणार आहे वर आणि शोल्डर येणार आहे आपली। तिथून खाली आपल्याला पहिले गळ्याचं मार्किंग करायचं आहे। 3 इंच गळ्याची रुंदी द्यायची आहे खाली आणि 7 इंच शोल्डर आहे, तर 6.5 इंच गळ्यासाठी आपल्याला 1.5 इंच कमी करून 5.5 वर शोल्डर टाकायचे आहे। आणि खालच्या साईडला आपल्याला 6 वर खून करून तिरकस मुंड्याचा रेघ द्यायची आहे। या पद्धतीने एक 5.5 वर आणि एक 6 वर अशी मुंड्यासाठी खून करून घ्यायची आहे। आणि 6 वरच्या खुणेपासून आपल्याला तिरकस 1 इंचावर तिरकस खून करून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर त्या अगोदर आपल्याला या रेघेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। जो पण तुमच्या छातीचा भाग छाती असेल त्याचा चौथा भाग आणि 6.5 इंचाचा गळा असेल तेव्हा तुम्हाला पाऊण इंच मार्जिंग लुजिंग देऊन 1.5 इंच मार्जिंग द्यायचं आहे। इथे टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग। या पद्धतीने खुणा करून आपल्याला ह्या रेघा ओढून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला हा आर्म होलचा आकार ठेवून मुंडा मोजून घ्यायचा आहे। जो पण मुंडा असेल तुमचा त्याचा अर्धा आणि प्लस पाव इंच अशी लुजिंग आली पाहिजे। जोपर्यंत तुमचं ते माप परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला कमी जास्त करून घ्यायचा आहे मुंडा। तर या पद्धतीने मी मुंड्याचा आकार वळवून घेतला आणि मग मोजल्यानंतर मला जो हवा तो मुंडा भेटलेला आहे। तर बाहेरून जी रेघ आली तिथे आपला मुंडा आहे पाठीमागचा आणि आतून जी रेघ आहे 5.5 वरती तिथे आपला असणार आहे पुढचा मुंडा। आता इथे टाकायचं आहे मुंड्यापासून पाठीमागे 3 इंच शोल्डर पट्टी आणि मग आपल्याला गळ्याचा आकार बॉक्स तयार करून गळ्याचा आकार द्यायचा आहे। 6.5 इंचाचा गळा असल्यावर शोल्डर आपण 1.5 इंचांनी कमी करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे। आता हे आपण कटिंग करून घेऊयात सगळं। तर पाठीमागचा पुढचा भाग मी डबल पदर म्हणजे 4 घड्या एकावर एक ठेवलेले आहेत। पुढच्या भागाला मी 1 इंच जास्त घेतलेला आहे खाली कापड। आता इथे आपण राहिलेल्या कापडामध्ये बाहीची कटिंग टाकायची आहे। यामध्ये या चौकोनात बरोबर बाही बसवायची आहे। त्यासाठी इथे सरळ एक रेघ देऊन घ्यायची आणि तिथून वरती आपल्याला जी उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकायचं आहे। अजून थोड्या अंतरावर तेवढंच माप टाकून हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता बाहीसाठी घडी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आणि हा बॉक्स तयार करून असा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला द्यायची आहे कॅप हाईट। कॅप हाईट मी 3 इंचावर दिलेली आहे। तिथे एक सरळ रेघ ओढून या रेघेवर आपल्याला आता 1.5 इंचाचं शिलाई मार्जिंग द्यायचं आहे आणि इथे टाकायचं आहे त्या 1.5 इंचाच्या खुणेपासून कोपऱ्यापर्यंत आपला मुंडा जो आहे ब्लाऊजच्या कटिंगला किंवा आपल्या अंगावर माप असेल ब्लाऊजवर असेल तर त्याचा अर्धा टाकून घ्यायचा आहे आणि उंचीच्या इथे 1.5 इंचावर आपल्याला एक सरळ खूण करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या 1.5 इंचाची खूण आणि ही खालील कॅप हाईटची 1.5 इंचाची खूण या तिरकस रेघेवर आपल्याला रेघेच्या वर अर्धा इंच रेघेच्या खाली अर्धा इंच असं माप टाकून मुंड्याचा आकार द्यायचा आहे। नंतर इथे खाली दंडघेर टाकायचा आहे। दंडघेराचा अर्धा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग। या पद्धतीने बाहीची कटिंग पण आपल्याला माप टाकून दाखवलेली आहे। तर मी आता हा पार्ट खालचा मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवला होता, पण आपली माप ही पुढच्या भागाची वर आलेली आहेत त्यामुळे वरच्या पार्टला मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवले आणि मागचा पुढचा गळा एकसारखा आहे 6.5 इंचाचा, त्यामुळे मी 4 पदर घेऊन कटिंग करणार आहे। इथे क्रॉसपट्टीची 3 इंचावर एक खूण करून घेतली आणि इकडे 2.5 इंचावर या पद्धतीने आपण आणि मध्ये जी खूण केली ते आपण वरून शोल्डरपासून राऊंड घेतलेला आहे 11.5 आणि त्यानंतर आपल्याला पॉइंटचा पण टाकून घ्यायचा आहे। पॉइंट कसा काढायचा तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच 38 पासून 1 इंच 36 पर्यंत 1.5 इंच प्लस करायचे आहेत
अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि तिथे मेन टक्स 1.5 इंचाचा दिलेला आहे आणि बाकीचे हे 3 टक्स त्या टक्सपासून 1.5 इंचावर गोलाकार देऊन आपल्याला अर्धा इंचाचा हा टक्स देऊन घ्यायचा आहे। मुंड्यातला टक्स मात्र मुंडा मोजून बघायचा, पाठीमागच्या मुंड्यापेक्षा पुढचा मुंडा कितीने जास्त आला तेवढा इथे आपल्याला हा टक्स देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही आता कटिंग करून घ्यायचे। तर मी ही कटिंग करून घेते, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि बेल आयकनची घंटी दाबा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कटिंग कशी वाटली, अवघड वाटली की सोपी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे जरा वेगळा प्रकार शिवणार आहे ब्लाऊजचा। इथे आपण क्रॉसपट्टी कट न करता डायरेक्ट आपल्याला क्रॉसपट्टी वरून जॉईन करायचे आहे, ते मी स्टिचिंगमध्ये दाखवणार आहे। तर दुसऱ्या भागावर असे आपण टक्स छापून घ्यायचे। वयस्कर आजीचा ब्लाऊज दाखवा, वयस्कर आजीचा ब्लाऊज दाखवा अशी कमेंट येत होती सारखी। तर या पद्धतीने आपण क्रॉसपट्टीचं कापड न कट करता आपल्याला डायरेक्ट हा मागचा पुढचा भाग एकाच उंचीचा, एकाच म्हणजे 1 इंच उंची वाढवलेली आहे पुढच्या भागाची, अशा उंचीत मी डायरेक्ट कापड कट करून घेतले आणि क्रॉसपट्टी वेगळी काढायची आहे आपण, पण आपल्याला लावताना अगदी लक्ष देऊन बघा मी क्रॉसपट्टी कशी जॉईन करणार आहे। आता बाहीची पण कटिंग करून घेऊयात। त्यानंतर तुम्हाला जर अजून काही शंका असतील किंवा तुमच्या ब्लाऊज कटिंगमध्ये काय तुम्हाला चुकत असेल किंवा लक्षात येत नसेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सॲप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे तुम्ही मला ब्लाऊजचा फोटो आणि तुमच्या शंका विचारल्या तरी चालतील। आता इथे क्रॉसपट्टीसाठी एका साईडला मी हुकाय पट्टीच्या साईडला 3.25 आणि कमरेच्या साईडला 3.25 अशी उंची घेऊन मध्यावर अर्धा इंच खाली मार्क करून गोलाकारमध्ये क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे। तर आता मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि स्टिचिंग पुढे बघायची आहे आपल्याला। तर पाठीचा भाग मी मेन फॅब्रिकवर कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फॅब्रिक सुलटा ठेवून त्यावर अस्तर ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तुम्ही जर बिगिनर असाल, नवीन शिकत असाल तर तुम्ही पिना लावून घ्या अस्तरला आणि मग ही टीप मारा, म्हणजे तुमची एकसारखी टीप येईल किंवा अस्तरला चुन्या पडणार नाहीत, घोळ येणार नाही किंवा लूज बसणार नाही। अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर अस्तरच्या साईडला मार्जिंग ढकलून आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप अशासाठी टाकायची की इथे फिनिशिंग येते। तर इथे तुम्ही हातशिलाईची पट्टीसुद्धा जोडू शकता आणि नंतर एक आपल्याला परत एक फायनली दाबटीप सुलट्या साईडने देऊन घ्यायचे, म्हणजे अगदी प्रेस केल्यासारखी ब्लाऊजचा भाग बसतो। त्यानंतर चारी साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। त्या अगोदर मध्यावर आणि शोल्डरला दोन्ही बाजूला पिना लावून घ्यायचे आहेत आणि मग पिना लावून घेतल्यानंतर जरा सोपं पडतं टीप मारायला, त्यामुळे पिना लावून घेतलं तर छानच आहे। आणि या पद्धतीने चारी साईडला आपल्याला म्हणजे सभोवताली अस्तरच्या बरोबरीने टीप मारून घ्यायचे आणि नंतर आपलं हे एक्स्ट्रा फॅब्रिक जे उरलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे। हे मी कट करून घेते, तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आवडतात का, लक्षात येतात का, मी जे कटिंग दाखवते, स्टिचिंग दाखवते ते तुम्हाला समजतं का, हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि सांगा। त्यानंतर आपल्याला टक्स मारायचे आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही घडी टाकूनच टक्स मारायचे आहे। इथे बघा मी अशी घडी घालून घेते आणि मग टक्स मारते, म्हणजे काय होतं फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीला सुद्धा टक्स बसते। त्यानंतर अशी नख ओढून बघा पाठीमागच्या साईडला सुद्धा टक्स आलेली आहे। आता आपल्याला उरलेल्या कापडामध्ये बाही आणि पुढचा भाग बसवायचा आहे। त्यासाठी अगोदर बाही ठेवून घ्यायची, नंतर बाहीची उंची कमी जास्त होते, कापड उरत नाही, त्यामुळे
राहिलेले जे तुकडे आपले अस्तरचे आहेत ते सगळे या तुकड्यामध्ये बसवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला कटिंग करायचे आहे। तर व्यवस्थित पुरवायचं कापड। छोटं होतं कापड, हे 60 सेंटीमीटरच असेल, पण पन्ना मात्र जास्त होता त्यामुळे ब्लाऊज बसलाय जास्त, म्हणजे अति जास्त पण नाही, पण 60 सेंटीमीटर कापडामध्ये मी हे 36 साईजचा ब्लाऊज बसवून दाखवलेला आहे मी तुम्हाला। या पद्धतीने आपल्याला पुढचा भाग पण कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर ठेवून मेन फॅब्रिक थोडं अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्राच कट करायचं आहे। त्यानंतर हा जो तुकडा उरलेला आहे त्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी बसवायची आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक अगदी सेम टू सेम कट करायचा आहे। क्रॉस पट्टीला एक्स्ट्रा कापड ठेवायचं नाही। अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपल्याला उलटा सुलटा भाग बघून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अस्तर चारी बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। बरोबर अगदी अस्तरच्या कडेकडेनी टीप मारायची आहे, कारण आपण अस्तर परफेक्ट कटिंग मापानुसार केलेली असते आणि फॅब्रिक हे आपण पाव इंचानी एक्स्ट्रा ठेवलेलं असतं, त्यामुळे अस्तर बरोबर टीप मारायची आहे आणि जे फॅब्रिक उरलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे। अशा पद्धतीने अस्तरचा ब्लाऊज सुद्धा पटकन शिवून होतो। तर अशा पण कमेंट येतात, ताई ब्लाऊज शिवायला वेळ लागतो तर स्टिचिंग पण दाखवा। तर मी या पद्धतीने स्टिच करून घेत असते। अस्तर अगोदर जोडून घ्यायचं आणि पटकन शिवण्यासाठी फॅब्रिक हे जरा जास्त कट केलं तर पटकन स्टिच करून होतं अस्तर, कारण मग आपल्याला जास्त बारकाईनं बघावं लागत नाही स्टिच करताना, पटकन टिपा मारल्या की होऊन जातात। आता इथे मात्र टक्स मी बघा कशी तिरकस देऊन खालच्या साईडला सरळ टक्स आणलेले आहे, मेन टक्स। त्याच्यानंतर ही टक्स आपल्याला अर्धा इंचाची द्यायची आणि मध्यावरची टक्स जी आहे ती पाव इंचाची। पण मुंड्यातली टक्स मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचा मुंडा सुद्धा पाठीमागच्या मुंड्याबरोबर मॅच होईल अशा पद्धतीने मोजायचा आहे आणि जेवढा पण जास्त येईल मुंडा पुढचा तेवढा टक्समध्ये जिरवायचा आहे। आता आपल्याला इथे बसवायची आहे क्रॉस पट्टी। तर अगोदर दुसऱ्या भागाच्या पण टक्स मारून घेऊयात, म्हणजे मग तुम्हाला मी क्रॉस पट्टी कशी जोडायची दाखवते। बघा हा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम उंचीचा आहे, त्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे, पाठीमागे एकच टक्स दिली आणि पुढे अगदी मापानुसार टक्स 4 दिलेल्या आहेत। 4 टक्सचा ब्लाऊज आहे। आता आपल्याला हे क्रॉस पट्टीचं कापड घ्यायचं आहे, व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं आहे उलटं सुलटं बघून आणि अशा पद्धतीने कमरेला अगोदर टीप मारून घ्यायचे, नंतर दाब टीप मारून घ्यायचे। जसे आपण कंबरपट्टी लावतो त्या पद्धतीने टीप मारून घ्यायचे। नंतर खालच्या साईडला इथे पाव इंचाचा फोल्ड करून एक टीप मारून घ्यायचे आणि अख्खी क्रॉस पट्टी आता वरच्या साईडला अशी पूर्ण पलटून घ्यायचे आणि अजून एक टीप मारून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टी लावलीत तर इथे बघा एकूण 4 पदर झाले क्रॉस पट्टीच्या इथे आणि कापड न कट करता सुद्धा अशी क्रॉस पट्टी आपण लावू शकतो। तर वयस्कर जर आपल्या महिला असतात त्यांना असा ब्लाऊज शिवून दिला तरी चालू शकतो। या पद्धतीने दुसरा पार्ट शिवताना आपल्याला ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे। मगाशी तुम्ही बघितलं असेल ब्लाऊजचं कापड मी ब्लाऊज पुढचा भाग सुलटा ठेवला होता आणि खालून क्रॉस पट्टी लावली होती। आता मी हा पार्ट उलटा ठेवून वरून क्रॉस पट्टी लावलेली आहे। त्याच पद्धतीने अशी दाबटीप टाकून घ्यायचे, नंतर पाव इंचाचा फोल्ड करून घ्यायचा आहे परत आणि अख्खीच्या अख्खी पट्टी अशी पलटी करायची। तर या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच पण करून दाखवलेला आहे 4 टक्सचा आणि किती परफेक्ट आणि पटकन होतो बघा। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, कटिंग करा आणि ब्लाऊज स्टिच करा, अगदी परफेक्ट तुमचा सुद्धा ब्लाऊज येणार आहे, मी खात्रीने सांगते। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।